सो ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांकडनं करून घ्याल, जी माझ्या बाबांनी माझ्याकडनं करून घेतली. आज बाबा नाहीयेत, पण ती गोष्ट मी अजूनही करते आणि त्याने त्या गोष्टीने माझा रागही कमी झाला होता. सो एकदा झालं असं, की लहानपणीपासून मी खूप शॉर्ट टेम्पर्ड होते. छोट्या-छोट्या गोष्टींवर खूप राग-राग करायचा. सो माझ्या रागाबद्दल माझ्या घरातले खूप परिचित आहेतच. सो शिवाय खूप ट्राय केलं राग कमी येण्यासाठी. खूप काही. शेवटी बोलतात ना, इच्छा तिथे मार्ग. फायनली माझ्या बाबांना तो मार्ग सापडला आणि त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला. पण मला काही तो व्हिडिओ बघायला वेळ मिळत नव्हता. बाबांनी एकदा पाठवला, दोनदा पाठवला, तिसऱ्यांदा पाठवला. पण तरी देखील मला शेवटी बाबांनी माझ्या फोनमध्ये तो व्हिडिओ प्ले केला आणि म्हटलं, की "बघ आणि कर." सो फायनली मी ते तो करायला स्टार्ट केलं डीप ब्रीथिंग आणि तो व्हिडिओ होता डीप ब्रीथिंगचा. तो व्हिडिओ मी तो डीप ब्रीथिंग तेव्हापासून करायला स्टार्ट केलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन माझ्या गुरूंनीही ध्यानामध्ये डीप ब्रीथिंग करायला शिकवलेलं. सो हे दोन्हीकडून आलं आणि एक क्षण असा आला, की मी ही गोष्ट रेग्युलर बेसिसमध्ये करायला लागले आणि फायनली माझ्या रागाची इंटेन्सिटी एवढी कमी झाली, की माझ्या आसपासचे लोक नक्कीच म्हणतात, की राग खूप लेव्हल रागाची कमी झाली आहे. रागाची इंटेन्सिटी बरीच कमी झाली आहे. आधीची दीपा आणि आताची दीपा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सो हा माझा आज बाबा नाही आहे, पण त्यांचं डीप ब्रीथिंग मी नक्कीच करते. ही गोष्ट माझ्या बाबांनी मला दिली. तसं ॲज अ पॅरेंट्स म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना काय देत आहात? सो ही डीप ब्रीथिंगची शिदोरी माझ्या बाबांनी मला दिली. तुम्ही तुमच्या मुलांना द्या आणि तुमच्या मुलांचा राग जरी नसेल तर पीस ऑफ माइंडसाठी उपयोगी होईल. कॉन्सन्ट्रेशन लेव्हल वाढवायला होईल आणि शिवाय हेल्दी डीप ब्रीथिंग ऑक्सिजन पण शरीरात मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे हेल्दी राहण्यास मदत होते. सो या सगळ्या गोष्टींचं हे एक मोठं पॅकेज आहे. प्रत्येक आई-बाबांनी 10 मिनिटं तरी आपल्या मुलांकडनं करून घ्यावं, जसं माझ्या बाबांनी करून घेतलं. सो तुम्ही हे पॅरेंट्स म्हणून करणार आहात की नाही? सो नक्की करा. हेल्थही तुमची मुलं कायमस्वरूपी हेल्दी राहतील. मानसिक मेंटल हेल्थ ही त्यांची होण्यासाठी ह्याची मदत होणार आहे. सो हे नक्की करा. थँक यू.